हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग चौथा, ओवी क्रमांक 16. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दरवर्षी पंढरीच्या वारीला निघताना त्यांचे एक मित्र संताजी त्यांना वारीला चलण्याचा आग्रह करत असत. संताजींना वारीला जावं असं मनापासून वाटे, परंतु त्यांना शेतीची, घरची अशी कामे आठवून डोळ्यासमोर तरळू लागत. मग मात्र ते आपल्या मित्राला तुकाराम महाराजांना म्हणत, यंदा नको, फार कामे मागे लागली आहेत, पुढल्या वर्षी नक्की येईल. दरवर्षी तुकाराम महाराज संताजींना वारीला चलण्याचा आग्रह करत असत. प्रथम संताजी होकार देत, परंतु आयत्या वेळी प्रपंचाच्या कामामुळे त्यांचा बेत रद्द होई. यंदा नको, फार कामं मागे लागली आहेत, पुढल्या वर्षी नक्की येईल, असे ते दरवर्षी तुकाराम महाराजांना सांगत असत. असे काही वर्षे चालले होते. संताजींचा प्रपंच काही त्यांना सोडवत नव्हता आणि त्यांना पंढरीची वारी काही घडत नव्हती. एक दिवस अचानक संताजींना आपल्या मित्राच्या हाका ऐकायला येऊ लागल्या. मित्रा संताजी, धाव, मला सोडव, या झाडाच्या फांदीपासून मला सोडव, लवकर धावत ये आणि मला या झाडाच्या फांदीपासून सोडव. संताजी धावतच घराबाहेर आले. पाहतात तो तुकाराम महाराज एका झाडाच्या फांदीला लोंबकळत होते. मुखाने मित्राच्या नावाने हाकाहाक चालू होती. मित्रा, लवकर धावत ये आणि मला या झाडाच्या फांदीपासून सोडव. ते पाहून संताजींना हसू आले. ते तुकाराम महाराजांना म्हणाले, तुकाराम बुवा, अहो, तुम्हीच फांदीला धरून ठेवले आहे, फांदीने तुम्हाला धरलेले नाही. तुम्ही फांदी सोडा, म्हणजे ती आपोआप सुटेल. लगेचच तुकाराम महाराज फांदी सोडून जमिनीवर आले आणि संताजींना म्हणाले, मित्रा, आम्ही पण तेच म्हणत आहोत. तुम्ही प्रपंचाला धरले आहे, प्रपंचाने तुम्हाला धरलेले नाही. तुम्ही प्रपंच सोडा, म्हणजे तो आपोआप सुटेल. संताजी जे समजायचे ते समजले. ते तुकाराम महाराजांबरोबर पंढरीच्या वारीत सामील झाले. हरिनाम घेत असावे, त्या योगे संसाराचा मोह आपोआपच सुटेल. संसाराच्या, प्रपंचाच्या कामापुढे परमात्म्याचा विसर होऊ देऊ नये. प्रपंच आपण धरलेला असतो, प्रपंचाने आपल्याला पकडलेले नसते. संसार आपण आपल्या सोयीसाठी थाटलेला असतो. देह जीवित राहावा, जीवन जगणे सुसह्य व्हावे, यासाठी त्याचा उपयोग जरुरीपुरताच करायचा असतो. त्यातच अडकून राहायचे नसते. संसारात अडकून त्यातच भटकत भरकटत जगायचे नसते. संसाराच्या गरजा या देह जीवित राहण्यासाठी निर्माण होत असतात, त्या जरूर पुरवाव्या, परंतु या पलीकडे त्यात रस घेऊ नये. छान छोकी आपला देह निर्माण करत असतो. संसार कधीही चैन, मौज मजा, ऐश आराम निर्माण करत नसतो. चैन, मौज मजा, ऐश आराम हा आपल्या देहादी इंद्रियांचा शौक असतो. ती गरज नसते, चैन असते. संसार देहजीवित राहण्यासाठी थाटलेला असतो. देहादी इंद्रियांची ती सोय असते. याचा अर्थ जीवनाचा मूळ उद्देश संसार करणे हा नसतो. तो काही निराळाच असतो. तो म्हणजे आत्ममिलन. नरदेही संसार करणे, जीवन जगून देहभोग उपभोगणे हे उद्दिष्ट नाही. ते मनुष्येतर योनीत करून झाले. आता आपल्याला आपल्याच मूळ प्रवाहाला जाऊन मिळायचे आहे. आत्ममिलन साध्य करायचे आहे. त्यासाठी संसार दूर सारायला हवा. त्यासाठी ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. त्यासाठी हरिनाम घेत असावे, त्या योगे
आपले विचार बदलतात, सत्संग घडतो, आपण परमात्मा सन्मुख होतो, आपण परमात्म्याचे समव्यसनी शोधून त्यांच्यात रममाण होतो, संसाराचा पाश हळूहळू ढिला होत जातो. येथे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत की तुटेल धरणे प्रपंचाचे. हे फार मोलाचे आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली संसार सोडायला किंवा तोडायला सांगत नाहीत, ते संसाराचा पाश तोडायला सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी संसाराचे धरणे सोडायला सांगितले आहे, संसार सोडायला सांगितलेला नाही. संसारी राहूनच, संसार करूनच आत्ममिलन साध्य करायचे आहे. त्यासाठी अगदी सोपा मंत्र आहे, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि ओम.